श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, गणपती झाले की वेळ लागते ते नवरात्रीचे। अगदी पितृ पंधरवड्यापासून नवरात्रीच्या तयारीला सगळे लोक लागतात। स्वच्छता करणे, आई भगवतीसाठी नवनवीन वस्तूंची खरेदी करणे, अशा बऱ्याच गोष्टी लोक अगदी आवडीने करत असतात। 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे। प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना केली जाते। नवरात्रीचं व्रत करून दुर्गा मातेची पूजा केली जाते। घटस्थापनेला कलशस्थापना असे देखील म्हटलं जातं। तेव्हा नवरात्र उत्सवासाठी घटस्थापना कशी करावी? आपल्या हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे। शारदीय नवरात्रीचा उत्सव भारतभर साजरा केला जातो। हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे। नवरात्रीच्या 9 दिवसात देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते। 3 ऑक्टोबर 2024ला अश्विन महिन्याची सुरुवात होते। याच दिवशी घटस्थापना करावी। 2 ऑक्टोबर 2024ला बुधवारच्या रात्री भाद्रपद अमावस्या संपणार असून त्याच वेळेला अश्विन शुक्ल प्रतिपदेला सुरुवात होईल। गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 पासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे। शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता 12 ऑक्टोबरला होणार आहे। यंदाचा नवरात्री उत्सव हा 10 दिवसांचा असणार आहे। तर आपण देवीची पूजा कशी करायची, घटस्थापना कशी करायची, त्यासाठी लागणारे साहित्य आणि नंतर देवीला क्षमायाचना कशी करायची, हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन देखील क्लिक करा, ज्यामुळे काय होईल की मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। गुरुवारच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वच्छ स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावेत, सूर्याला जल अर्पण करावे व घरातील नित्यकामे आटपून घटस्थापनेच्या तयारीला लागावे। सुरुवातीला घरातील सगळे देवदेवता स्वच्छ करून घ्यावेत। कुलदेवतेचा टाक आणि तांब्याचे ताट तसेच तांब्या सर्व काही स्वच्छ करून घ्यावे व आपल्याला लागणारे साहित्य घेण्यासाठी एक कापड अंथरून त्या कापडावर सर्व साहित्य ठेवावे। आता बघा, तुम्ही ज्या खोलीमध्ये घटस्थापना करणार आहे ती खोली सुरुवातीला स्वच्छ करून घ्यावी। घटस्थापनेचे साहित्य काय काय आहे ते आपण आता पाहणार आहोत। नवरात्र घटस्थापनेला लाल रंगाचे कापड परिधान करावे। कलशासाठी तांब्या, त्याचबरोबर मातीचा घट, माती विड्याची म्हणजेच नागवेलीची 17 पाने, मातीच्या घटामध्ये आणि मंगल कलश यामध्ये टाकण्यासाठी 2 सुपाऱ्या, 2 नाणी, देवपूजेचे ताट, विविध प्रकारची म्हणजेच आता आपल्याकडे आपण 7 प्रकारची धान्य वापरतो ती धान्य, तांब्या, घटाखाली पेरण्यासाठी 5 किंवा 7 प्रकारची धान्य, कोणत्याही एका प्रकारचे धान्य चांगलं निवडून ठेवायचं आणि दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचा असतो। तुम्हाला तो नसेल ठेवायचा तर नाही ठेवला तरी चालेल। लहान टोपली, माती, कापूर, रांगोळी, वेलची, लवंग, सुपारी, अक्षदासाठी तांदूळ, आंब्याची डहाळी किंवा आंब्याची पाने, पैशाची नाणी, लाल ओढणी किंवा चुनरी देवीसाठी, पान, सेंदूर, पूर्ण पाणी भरलेला एक नारळ आपल्याला लागतो इथे पूजेसाठी। त्यानंतर फळे, फुले, शृंगारपेटी, फुलांचे हार इत्यादी सर्व साहित्य आपल्याला घटस्थापनेसाठी लागते। हळदी कुंकवाचा करंडा या पूजेमध्ये ठेवू शकता। कुंकू आणि चंदनाचा किंवा कुंकू आणि हळदीचा वेगवेगळ्या
ओल्या केलेला गंध आपल्याला लागणार आहे। बघा, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे साहित्य घेऊन पूजा केली जाते। तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असतं किंवा तुमची जी पद्धत आहे त्यानुसार देखील तुम्ही साहित्य घेऊ शकता। यथाशक्ती तुमच्या रूढ परंपरेनुसार चालत आलेली पूजा पद्धतीने हे साहित्य घ्यावे। हे सर्व साहित्य घेतल्यानंतर आता गंगाजल शिंपडून घटस्थापनाचे स्थान जे आहे ते शुद्ध करायचं। घटस्थापना करण्यापूर्वी मंदिराची स्वच्छता करावी, मंदिराला सजवावे, फुलांची आरास तयार करून मंदिर अगदी आकर्षक बनवावे। त्यानंतर हळदीपासून किंवा अक्षतांपासून आपल्याला अष्टदल कमल तयार करायचं आहे आणि त्यावर आपल्याला कलश प्रस्थापित करायचा आहे आणि त्या कलशामध्ये तांब्या भरून पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला लवंग, अक्षदा, हळद, नाणी, वेलची, सुपारी, हळदी कुंकू व फुले टाकायची आहेत। त्यानंतर कुंकू आणि स्वास्तिक बनवा। शेवटी कलश स्थापित करताना देवी दुर्गेचे नामस्मरण आपल्याला करायचे आहे। आपल्या काही ज्या इच्छा आहेत त्या देवीला सांगायच्या आहेत। देवीला आपल्या अडचणी सगळ्या सांगायच्या आहेत, मनोभावे त्यांची पूजा करायची आहे। आता बघा, आपण हे सगळं साहित्य पाहिलं, त्यानंतर घटस्थापना करताना आपल्याला काय काय अजून करायचं ते देखील आपण पाहणार आहोत। कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात किंवा टोपलीत किंवा पत्रावळी, आता प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणी टोपलीमध्ये घट बसवतं, तर कोणी पत्रावळीमध्ये बसवतं, कोणी ताटामध्ये बसवतं। का तर काही जण जमिनीवरतीच माती पसरवून घट बसवतात। तसे प्रत्येकाच्या रूढी परंपरेनुसार आपल्याला इथे घट बसवायचा आहे। पत्रावळीमध्ये प्रथम माती टाकावी, त्याच्यानंतर दुसरा थर जो आहे 7 प्रकारचे धान्य टाकावे, परत वरून त्याच्यावरती थोडीशी माती टाकावी। त्याच्यामध्ये कलशामध्ये गंगाजल किंवा मग नसेल तर आपल्याकडचे घरचे जरी साधी पाणी असेल तरी ते घ्यावे। त्यात मौली धागा बांधावा, म्हणजे आपण त्याला कलावा देखील बोलतो, ते कलशाच्या तोंडाशी बांधायचा आहे। या पाण्यामध्ये सुपारी, अक्षता आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर 5 विड्याच्या किंवा आंब्याची पाने ठेवायची आणि त्यानंतर त्या नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा। हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा। पूजेनंतर तो 9 दिवस त्याच्या समोर ठेवावा आणि दिवा लावावा। अखंड दिवा लावण्यासाठी दिवा थोडा मोठा असावा, ज्यामध्ये जास्त तेल मावेल असा असला पाहिजे। दिव्याला हवा लागणार नाही याची काळजी घ्यावी। तसेच काजळी आली तर ती व्यवस्थित काढून दिवा आहे असा प्रज्वलित ठेवावा। त्यानंतर कलश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त आणि घटस्थापनेसाठी मुहूर्त काय आहे ते आपण पाहणार आहोत। गुरुवार 3 ऑक्टोबर रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्र सुरू होत आहे। सकाळी 6:07 ते 9:30 पर्यंत कलश स्थापनेचा घटस्थापनेचा मुहूर्त आहे। त्यानंतर 11:37 ते 12:23 पर्यंतचा अभिजित मुहूर्त आहे। अतिशय शुभ मुहूर्त राहील हा। सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही घटस्थापना करू शकता। तुमच्या वेळेनुसार तुम्ही ठरवू शकता। सकाळी सकाळी इतर कामांची जास्त गडबड असते, मुलांचे टिफिन असतात, स्कूल असतं, मिस्टरांचं टिफिन ऑफिस असतं, तर अशा सगळ्या कामं बघून आपल्याला सर्व काही करायचं असतं, तर तुम्ही दुपारी देखील पूजा करू शकता। शुभ मुहूर्त कलशाची प्रतिष्ठापना केल्याने साधकाच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते। जर तुम्ही कलश स्थापन करत असाल तर घटस्थापना चांदी, माती किंवा तांब्याच्या कलशात करू शकता। घटस्थापना करताना लोखंडी किंवा स्टीलचे भांडे वापरू नका। दुर्गा मातेचा जलाभिषेक करावा। पंचामृतासह गंगाजलाने देवीला अभिषेक करा। आता देवीला लाल चंदन, सिंदूर, सौभाग्याच्या वस्तू आणि लाल फुले अर्पण करा। मंदिरात तुपाचा दिवा लावावा। शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते। नवरात्रीच्या
प्रतिपदा तिथीला घटस्थापना व कलश स्थापित केल्यानंतर शैलपुत्री मातेचे ध्यान केले जाते। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चय ओम शैलपुत्री देवे नमः किंवा मग ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा सतत जप करावा। मुख्याने देवीची स्थापना करू नये, सतत देवीचे नामस्मरण करत राहावं। त्यामुळे आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळतं आणि देवीची ही पूजा पूर्ण होते। देवी आपल्यावर प्रसन्न होत असते। जर तुम्ही कधी कुलदेवतेच्या मूळ ठिकाणी दर्शनासाठी गेला असाल किंवा तुम्ही कधी फोटो पाहिला असेल तर तुम्हाला दिसून येईल की आपल्या कुलस्वामिनींना कवड्याच्या माळा घातल्या जातात। पण आपल्या देवघरांमध्ये ज्या मूर्त्या असतात, फोटो असतात किंवा टाक असतात ते अगदी छोट्या प्रमाणात असतात किंवा छोटे असतात। त्यामुळे आपण त्यांना कवड्याची माळ इतकी लहानशी तर आणू शकत नाही किंवा घालू शकत नाही, कारण ती पडून जाते। त्यामुळे आपण कवड्या इथे स्थापन करू शकतो। तर त्या कवड्यांची संख्या 1, 3, 5, 7, 11 या संख्येमध्ये असावी। जणू काही आपण त्यांना कवड्यांची माळच घातलेली आहे अशा पद्धतीने या कवड्या काय करायच्या, एखाद्या धान्याच्या प्लेटमध्ये ठेवायच्या। जी प्लेट तुम्ही घेतात तर त्याच्यामध्ये तांदूळ पसरवून ठेवावे। अखंड तांदूळ त्यासाठी घ्यायचे, तुटलेले घ्यायचे नाहीत। या कवड्यांना सुद्धा व्यवस्थितपणे स्नान घालून घ्यायचं किंवा अभिषेक करून घ्यायचा। कपड्याने चांगल्या कोरड्या करून पुसून घ्यायच्या। त्यानंतर या कवड्यांना तुम्ही कुंकवाचा, चंदनाचा किंवा हळदी कुंकवाचा गंध लावू शकता। कवड्या तुम्ही पालत्या ठेवा किंवा सुलत्या ठेवा, काही हरकत नाही। कवड्या आपण दोन्ही प्रकारे ठेवू शकतो आणि देवीच्या पुढे तुम्ही या कवड्या ठेवून द्यायच्या आहेत। दरवर्षी घटस्थापनेमध्ये देवी एका विशिष्ट वाहनावर बसून येत असते। यावेळीस देवीचे वाहन डोली आहे। म्हणजेच काय, आपली कुलस्वामिनी यंदा डोलीमध्ये बसून येणार आहे। त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी बाजारातून एक छोटीशी डोली आणण्याचा प्रयत्न करा। डोली म्हणजेच काय तर तुम्ही चित्रपटांमध्ये पाहिलं असेल की नवरीला नेण्यासाठी एक डोली असते किंवा मेणा असतो, त्या प्रकारे तुम्ही एक छोटीशी डोली खरेदी करून घरी आणा आणि ती अवश्य पूजेमध्ये ठेवा। विसर्जन ज्यावेळी होईल त्यानंतर तुम्ही ती डोली तशीच सांभाळून ठेवायची। ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये एखाद्या मुलीचं लग्न असेल तर तिच्या रुखवतामध्ये ठेवण्यासाठी तुम्ही त्या डोलीचा वापर करू शकता। त्यानंतर देवी शैलपुत्रीची पूजा करावी व सर्वांनी तिचे ध्यान करावे। देवी शैलपुत्रीला दूध व तुपापासून बनवलेले पदार्थ नैवेद्यामध्ये अर्पण करावे, त्यामुळे ती प्रसन्न होते। तिला गाईचे दूध आणि तुपापासून बनवलेले पदार्थ फार आवडतात। देवीची पूजा विधी पार पडल्यानंतर देवीची आरती करावी। घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन घंटानाद करून देवीची आरती करावी। शंख असेल तर शंख वाजवावा, घंटानाद करावे आणि तुम्ही जोही देवीला घरामध्ये नैवेद्य बनलेला असेल तो अर्पण करावा। ही पूजा झाल्यानंतर घरामधील वातावरण कसे अगदी प्रसन्न होऊन जातं। देवी शैलपुत्रीला सुख आणि समृद्धी मिळावी यासाठी प्रार्थना करावी। देवी शैलपुत्रीची पूजा केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदते आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते। घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते। शेवटी सर्वांनी हात जोडून आमच्याकडून काही चुकले असेल तर, काही राहिले असेल तर किंवा कोणत्याही गोष्टीची कमतरता राहिली असेल तर शेवटी क्षमा प्रार्थना करावी आणि सर्वांनी शेवटी नतमस्तक व्हावे। आई भगवती भक्तीची भुकेली आहे, तिला फक्त मनापासून श्रद्धेने केलेली भक्ती आवडते। तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवू। उद्या अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।